22 ते 25 दिवस आपण पाहिलेले आंदोलन सुरू होतं। सुरुवातीला या आंदोलनाची कोणतीही दखल सरकारकडून घेण्यात आली नाही। सरकारचा एकही प्रतिनिधी आंदोलन स्थळावर गेला नाही। किंबहुना हे आंदोलन सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच मिटणं शक्य होतं जर सरकारने याची योग्यरित्या दखल घेतली असती। मात्र सरकारने दखल न घेतल्यामुळे आंदोलन अधिकच चिघळलं, लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांवर आणि याचे विपरीत परिणाम अर्थातच सरकारवर झालेले आहेत। ही सुंदर अशी दृश्य आपण पाहतोय दादरच्या शिवाजी पार्क या परिसरातली। शिवाजी पार्क या संपूर्ण परिसरालाच आपण पाहिलेला आहे आंदोलनाचा एक इतिहास राहिलेला आहे आणि अनेक मोठमोठी आंदोलनं या शिवाजी पार्क मैदानामध्ये बघितले झालेली आहेत आणि या शिवाजी पार्क मैदानावर बघितलेली आहेत। मात्र आजचं हे आंदोलन नाहीये तर आंदोलनामुळे झालेल्या एका क्रांतीचा विजय सुद्धा या शिवाजी पार्क मैदानानं बघितलेला आहे। या मैदानातली ही संपूर्ण दृश्य आज सकाळपासूनच मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या ठिकाणून ठाणे, बोरिवली, विरार, याच ठिकाणी आंदोलन उभं राहिलेलं होतं। संध्याकाळच्या वेळेस याच ठिकाणी याच पद्धतीने सर्व युवा जमत होते। त्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स असायचे, ज्या पोस्टर्सच्या माध्यमातून ते सरकार विरोधात आपली भूमिका जाहीररित्या आणि ठामरित्या ठेवत होते। त्यानंतर या 4 ते 5 दिवस झालेल्या आंदोलनानंतर आज हे या आंदोलनाचं फळीत आपण म्हणू शकतो, जे जंत्रमंतरवरही सुरू होतं आणि संपूर्ण देशामध्ये ठिकठिकाणी सुरू होतं, त्याचं एक फळ आणि त्याचा एक विजयी उत्सव साजरा करण्यासाठी त्यांना हे निमित्त मिळालेलं आपण पाहतोय। मोठ्या संख्येने ठाकरेंच्या विजयी सभेमध्ये तरुणाईचा जल्लोष इथं आपल्याला बघायला मिळालेला आहे। जर आमचा आवाज अशाच पद्धतीने दाबत राहिलात तर एक ना एक दिवस या सर्व गोष्टींना वाट करून देण्यासाठी काहीतरी घटना घडेल, कोणीतरी समोर येईल, काहीतरी नेतृत्व समोर येईल, हे या निमित्तानं आपल्याला अधोरेखित करावं लागेल। कॉकरोच जनता पार्टी ज्याचा सुरुवातीला कोणी दखलही घेतली नव्हती, फक्त इंस्टाग्रामवर फॉलो करतायत, ट्विटरवर फॉलो करतायत म्हणून करतायत। बरं ठीक आहे, हे ऑनलाईन असणारं आंदोलन जमिनीवर प्रत्यक्षात किती खरं उतरेल या संदर्भात सुद्धा काहीही शाश्वती नव्हती। बरं, ज्यांचा स्क्रीन टाइम सुद्धा 5-7 सेकंदांपेक्षा जास्त नाहीये, अशा तरुण पिढी एवढं मोठं जन आंदोलन, एवढं मोठं विद्यार्थी आंदोलन उभं करू शकेल का, यावर सुद्धा हसलं जात होतं। मात्र आज त्याच्या अगदी विरोधातलं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। ज्या लहान लहान मुलांवर, ज्या तरुणांवर हेच प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्यांनीच अगदी मुतोड जवाब आपण म्हणू शकतो, सडेतोड उत्तर या सर्व प्रश्नांवर दिलेलं आहे। फक्त उत्तरच दिलेलं नाहीये तर आपण पाहतोय केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा त्यांनी घेतलेला आहे। ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि भाजपाच्या एकूणच कार्यकाळामध्ये गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये इतका मोठा पायउतार कुणालाही करावं लागलं नव्हतं जेवढं या आंदोलनामुळे करावं लागलेलं आहे। या आधी सुद्धा शेतकरी आंदोलनं झालेली आहे, या आधी सुद्धा वर्षभर आंदोलनं झाली, तेव्हा जाऊन कुठे सरकारनं शेतकरी कायद्यासंदर्भातले 4 कायदे 3 कायदे मागे घेतले। मात्र फक्त महिन्याभराच्या या आंदोलनानं एक मोठा करिश्मा घडवून आणलेला आहे। या निमित्तानं आपण पाहतोय याचाच विजय साजरा करण्यासाठी या ठिकाणी दादरच्या शिवाजी पार्क या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं तरुणाई उसळलेली आहे। शिवाजी पार्कवर ठाकरेंनी ही जल्लोष सभा बोलवलेली आहे। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची तिरंगा जल्लोष सभा तुम्ही पाहताय आणि या संपूर्ण सभेमध्ये आपल्याला फक्त भारतीय ध्वज, भारतीय झेंडा, आपला तिरंगाच बघायला मिळतोय आणि या निमित्तानं भारताची एकजूट, तरुणांची एकजूट कशी आहे हे आपल्याला बघायला मिळते। आपण जर यापूर्वीचा जो क्राउड बघितला, आंदोलनामध्ये सहभागी झाला होता, त्यांच्यावरही वारंवार प्रश्न उपस्थित केले जात होते, अरे तू काय नीट दिलेली आहे का, तुला नीटचा फुल फॉर्म येतो का, तू सीबीएसई मध्ये शिकतो तर तुला सीबीएसईचा फुल फॉर्म येतो का, असं म्हणून त्यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न कुठेतरी झाला होता। मात्र या विद्यार्थ्यांना जाणीव होती की जर मी नीट देत नाहीये पण माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे, माझ्या भावाने, माझ्या बहिणीने, माझ्या शेजारच्या मुलाने, माझ्या मित्राने, माझ्या मैत्रिणीने कुणीतरी
या त्रासातनं ते गेलेले आहे, त्यांना हा त्रास विनाकारण सहन करावा लागलाय. 2-2, 3-3 वर्ष नीटसाठी तयारी करून सुद्धा जर अशा पद्धतीने यंत्रणेतल्या फोलपणामुळे जर 20-22 विद्यार्थी जर आत्महत्या करत असतील तर यामध्ये दोष कुणाचा, आणि याचा जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने हे सर्व विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि विजयी झाले.